रंगाचा उत्सव म्हणजे रंगपंचमी। तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। रंगपंचमी सणाला सगळीकडेच रंगाची उधळण सुरू आहे। कोणी लाल, कोणी हिरवा, कोणी निळा, काही जण तर इतके रंगवले जातात की ते स्वतःलाच ओळखत नाही। पण मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशाच निसर्गातील कलाकाराबद्दल, तो रोजच रंगपंचमी साजरी करतो। होय, तो म्हणजे कॅमेलियॉन। आपल्या भाषेत बोलायचं झालं तर रंग बदलणारा सरडा। आपण रंग विकत आणतो, पण तो अंगातच रंग तयार करतो। आपल्याला मित्रांनी रंग लावला की आपण पळतो, आणि तो धोक्याची चाहूल लागली की तो रंग तयार करतो। तुम्हाला वाटत असेल की तो स्वतःला लपवण्यासाठी हा रंग बदलत असतो, तर तसं नाही। तो रागवला की रंग बदलतो, तो घाबरला की रंग बदलतो, तो त्याला जोडीदार दिसला की रंग बदलतो। म्हणजे रंग बदलण्याचा मूड हा त्याचा वेगवेगळा असतो। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया या मागचं विज्ञान। कॅमेलियॉनच्या त्वचेमध्ये अशा काही विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात की त्या पेशीमुळे तो रंग बदलतो। त्या पेशीमध्ये काही कलर पिगमेंट्स असतात आणि ते कलर पिगमेंट्स त्याला रंग बदलण्यासाठी मदत करत असतात। आपण पिचकारीतून रंग उडवतो, पण कॅमेलियॉनच्या अंगातच इनबिल्ट कलर सिस्टीम असते। ती सिस्टीम तो जन्माला घेऊनच येत असतो। या आपल्या रंग बदलणाऱ्या सरड्यामध्ये अजून काही सुपर पॉवर्स आहेत। त्याची जीभ इतकी लांब जाते की एका झटक्यातच कीटक पकडते। त्याचे डोळे एका वेळेस दोन्ही दिशेला फिरतात, आणि याचा अर्थ तो एका वेळेस दोन्ही दिशेला पाहू शकतो। त्याचबरोबर त्याचे जे हात आहेत, त्याची जी पकड आहे ती एवढी घट्ट असते की त्याला जिमची गरज लागत नाही। कारण आपण जिम मध्ये डंबेल्स पकडतो तशा पद्धतीनं तो त्याच्या हाताने तो फांदी पकडत असतो। मित्रांनो, आपण रंगपंचमीला एकच दिवस रंग उधळतो, पण हा आपला रंग बदलणारा सरडा कॅमेलियॉन, त्याचं अख्खं जीवनच रंगात जातं। अख्खं आयुष्यच वेगळ्या रंगांमध्ये तो घालवत असतो। म्हणून निसर्गाच्या या रंग बदलणाऱ्या सरड्याला सलाम, धन्यवाद।